नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण इथे विविध बातम्यांचा. मंडळी हो, अशीच एक बातमी कालपासून आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या वक्तव्याची ती बातमी झालेली आहे. सरन्यायाधीशांनी भगवंताला साकडे घातले. सरन्यायाधीशांनी भगवंताला साकडे घातले, त्या जगन्नियंत्याचे त्यांनी स्मरण केले. मंडळी, आपल्या देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे त्यांच्या मूळ गावी गेले होते, कणेसरला. मग तिथे त्यांनी यमाई देवीचं दर्शन घेतलं. ग्रामस्थांनी आपल्या मूळ गावकऱ्याचा सत्कार केला आणि मग आपल्या गावाविषयी, आपल्या कुटुंबाविषयी त्यांनी तिथे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आपली पणजीनी कशी 9 मुलांना पुढे नेलं आणि स्त्री शक्तीचा गौरव केला, स्त्री शक्तीच्या सामर्थ्यावर भाष्य केलं. आठवणी जाग्या झाल्या, गाव कसं छान आहे अजून, असंही ते म्हणले. आणि नंतर त्याच बोलण्यात ते असं म्हणले की प्रभू श्री रामचंद्र यांच्या जन्मस्थानाचा जो खटला चालू होता त्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी माझ्यावर आली. सरन्यायाधीश म्हणून मला न्याय द्यायचा होता. माझ्यासमोर काही महिने तो खटला होता. त्या सगळ्या काळात माझ्याही मनात घालमेल चाललेली होती. आणि मग मी शेवटी अरे तोडगा निघाला पाहिजे म्हणून काय करायचं, तर मी भगवंताला साकडं घातलं, असं सरन्यायाधीशांनी वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे सरन्यायाधीशांनी भगवंताला साकडं घातलं. आणि भगवंताला साकडं कशा करता घातलं, तर श्री राम जन्मभूमी च्या मुक्ती लढ्यातल्या खटल्या करता घातलं. मंडळी, आपल्याकडे एक तुम्हाला माहिती आहे काय ते, साधारणपणे ही जी अशी सगळी सर्वार्थाने उच्च पदस्थ आहेत ना, किंवा ही उच्च पद आहेत संविधानात्मक, त्याचं महत्व आहे. कारण ही सगळ्या प्रकारच्या पदांमुळे देशाच्या कारभाराला दिशा मिळत असते, ते चालत असते. पण पुरोगामी, सेक्युलर, लिबरल असं म्हणून जे काही टोळकं आहे त्यांनी एक वातावरण तयार केलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारच्या विशिष्ट पदांवर ज्यांना बसायचं असेल त्यांनी मुळात कसं असलं पाहिजे, तर मुळात त्यांनी सुद्धा पुरोगामी, सेक्युलर, लिबरल असलं पाहिजे. पण इथपर्यंत ठीक आहे, पुरोगामी असायलाही काही हरकत नाही, सेक्युलर असायलाही काही हरकत नाही, वगैरे वगैरे. पण त्यात सुद्धा त्यातला मूळ मुद्दा काय, तर तुम्ही प्रचंड हिंदू विरोधी असलं पाहिजे आणि पुढे तुम्ही नास्तिक असलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही देवाचं अस्तित्वच नाकारलं पाहिजे. अशा ज्यांच्या मान्यता आहेत ते म्हणजे बुद्धिजीवी, ते म्हणजे विचारवंत आणि ते म्हणजे पॉलिसी मेकर. अशा प्रकारची एक मानसिकता या देशात तयार झालेली आहे, अजूनही आहे, जाणीवपूर्वक तयार केली गेलेली आहे. देव, संस्कृती, धर्म, परंपरा, सण, उत्सव हे नाकारणं आणि केवळ नाकारून नाही थांबणं, तर त्याच्यावर टीका करणं म्हणजे काही आपण फार मोठे विश्लेषक, विचारवंत, ज्ञानी आहोत, प्रकांड पंडित होत, अशा प्रकारची एक मानसिकता आपल्या देशात आहे. आणि म्हणून तुमची इच्छा असो नसो, अशा प्रकारे तुमच्या कर्तृत्वाने, तुमच्या बुद्धीच्या, तुमच्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या जोरावर असा जर वरपर्यंतचा प्रवास करायचा असेल तर असंच व्हावं लागतं. अन्यथा असं नसेल तर तुमच्या मार्गात अडथळे निर्माण केले जातात. वेगवेगळे प्रकारचे स्पीड ब्रेकर येतात. मग तुमच्या चारित्र्याची चर्चा होते, तुमच्या कामाची चर्चा होते आणि काही ना काही आरोप तुम्हाला जाणीवपूर्वक चिटकवले जातात, जेणेकरून तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार नाही. मंडळी, सरन्यायाधीशांचं वक्तव्य या मानसिकतेवर प्रहार करणारा, आघात करणारा आहे. परमेश्वर नावाची शक्ती आहे आणि त्याचं स्मरण करून तोडगा निघतो, हे त्यांनी आपल्या वक्तव्यातनं सहजपणे सांगितलं आहे. मला कल्पना आहे की लगेच सरन्यायाधीशांच्या या वक्तव्यावरनं आपण लगेच आता अशा प्रकारे सरन्यायाधीश बघा हिंदुत्ववादी झाले, हिंदू पण स्वीकारले, अशी चर्चा करायची काही आवश्यकता नाही आहे. परंतु सरन्यायाधीश काय म्हणतात याच्याकडे गांभीर्याने आपण बघितलं पाहिजे. न्यायनिवाडा करणारा, कायद्याचा अभ्यास असणारा, जागतिक स्तरावर कायद्याचं काय आत्ता चाललेलं आहे त्याचं मूल्यमापन करू शकणारी व्यक्ती जेव्हा परमेश्वराची आठवण काढते ना, तेव्हा मंडळी त्याच्यात काहीतरी वेगळेपण आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मंडळी, 1400-1600 वर्षाचं मुघल आक्रमण, 150-200 वर्षांची इंग्रजांचं आक्रमण
आणि त्याच्यातनं आलेली एक वेगळ्या प्रकारची वैचारिक गुलामी, वसाहतवाद आणि त्यातनं आपण जे केलेलं अंधानुकरण आहे, त्या सगळ्या काळातही आपला धर्म, आपल्या परंपरा, आपले देव, आपले सण उत्सव हे टिकवले गेले. ते कोणी? तर सर्वसामान्य माणसांनी. आणि त्या सर्वसामान्य माणसाला हे माहिती होतं की तोडगा त्या भगवंताकडे आहे. माझ्या हातात काय आहे? माझ्या हातात प्रयत्न आहे, कर्म माझं आहे, मला सतत प्रयत्नशील राहायचंय, कष्ट करायचे, काम करायचे. पण ती एक शक्ती आहे, तिचंही मला कुठेतरी सतत स्मरण करायचंय. आणि म्हणून वारीची परंपरा आली, आणि म्हणून कीर्तन, प्रवचन, कथा याची परंपरा आली. मग भागवताच्या कथा सुरू झाल्या, त्यातून मग काही वेगवेगळ्या प्रकारचे नामस्मरणाचे उपक्रम सुरू झाले. आणखीन काही उपासना पद्धतीतून हिंदूंनी आपल्या देवाचं, आपल्या कुलस्वामिनीचं, कुलदेवतेचं स्मरण करत राहिले. ह्या सगळ्याचा काही एक परिणाम असतो. आणि आपण जे 24 तास काम करत असतो त्या कामाला एक आंतरिक सामर्थ्याची जोड लागते, एका विश्वासाची, एका सकारात्मकतेची अशी जी जोड लागते ती या सगळ्यातनं येते. हे सामान्यांना कळलं आणि कळलेलं आहे, म्हणूनच हा सगळा प्रवास आपला नीट चाललेला आहे. अन्यथा हे सगळे लिबरल, पुरोगामी, सेक्युलर असं जे कोणी टोळकं आहे ना, ते ह्या सगळ्याच्या उद्ध्वस्त करण्याकरताच प्रयत्नशील आहेत. आणि म्हणून कुठेतरी एक नास्तिक परिषद भरते, कुठेतरी आणखीन काहीतरी एक वेगळ्या प्रकारचं उपक्रम होतो. आणि यातून काय होतं? यथेच्छ टिंगलटेवाळी हिंदू धर्माची, हिंदू देवतांची. पण संयमी, विवेकी असलेल्या सरन्यायाधीशांनी भगवंताच्या स्मरणाने काय होतं हे आपल्या पुढे ठेवलेलं आहे मंडळी. आणि म्हणूनच सतत जागं राहायचं म्हणजे काय, सतत सजग राहायचं म्हणजे काय, तर असा विवेक आपलाही आपल्याला जपता आला पाहिजे मंडळी. परमेश्वर काय मागतो आपल्याकडनं? काहीच मागत नाही, त्याची अपेक्षाही नाहीये. तुम्ही हात जोडा, हात जोडू नका. तो त्याला जे करायचंय ते त्याचं जे काही ठरलेलं आहे ते करत असतो. त्यामुळे मंडळी अतिशय विश्वासाने आपला हात असा परमेश्वराच्या हाती देण्याची क्षमता आपल्यात आहे का, याचा विचार सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या वक्तव्याच्या निमित्ताने करता येईल. मंडळी, रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना सांगितलं, स्वामी विवेकानंद नरेंद्र असतानाचे आठवा, देवावर विश्वास नाही, पूर्णतः विज्ञानवादी, आणि त्यामुळे परंपरा, देव नाकारलं पाहिजे अशी मानसिकता. रामकृष्ण परमहंसांच्या संपर्कात आले आणि त्यांनी प्रश्न विचारला, देव भेटतो, देव दिसतो? रामकृष्ण परमहंस म्हणले, नरेंद्रा, जसा मला दिसतो ना तसा तो तुलाही दिसेल. तुझी क्षमता आहे, तू विश्वास ठेवशील. आणि मंडळी, स्वामी विवेकानंद होण्याचा जो टप्पा होता त्यात रामकृष्ण परमहंसांनी, म्हणजे आपल्या गुरुने जे सांगितलं त्याची पडताळणी करण्याकरता कालीमातेकडे नरेंद्र गेलेले आहेत. आणि त्यांनी म्हटलंय, तू त्यांनाही दर्शन देतेस तर मला का नाही? दर्शन घडलेलं आहे मंडळी. श्रीकृष्णाचं विश्वरूप दर्शन आठवा. त्यांनी अर्जुनाला दर्शन दिलं म्हणजे काय दिलं? तर त्या अर्जुनाला जाणीव करून दिली, तुझ्यात सामर्थ्य आहे, तुझ्यात क्षमता आहे, त्या वापर. मंडळी, तो असा असतो, असा भेटतो. 24 तास 12 महिने सतत सर्व काळ आपल्या मनात असतो. आपल्याला शोधता आला पाहिजे, आपण त्याला हाक मारू शकतो का बघा. तो आपला सखा मित्र आहे आणि म्हणून तो परमेश्वर आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी अशा शक्तीला हाक घातली, साध दिलेली आहे. मंडळी, साध कशा करताय ती बघा, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. तोडगा करण्याकरता आहे. आणि म्हणूनच मंडळी, दिनांक 20 नोव्हेंबरला जेव्हा राज्याच्या निवडणुकीत आपल्याला मतदान करायचंय, तेव्हा आपल्याला कशाचं स्मरण करायचंय? परमेश्वराचं स्मरण करायचं म्हणजे काय, तर ते महाराष्ट्राच्या धर्माचं जागरण करायचंय. व्यापक असा महाराष्ट्र धर्म आठवून, आपल्या स्मरणात ठेवून आपण मतदान केलं तर मग परमेश्वरीय शक्तीचा एक वेगळा अनुभव आपण घेऊ शकतो. मंडळी, मॅक कट्ट्यावर आज इतकंच. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण, विविध बातम्यांचा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.